चला, एका नवीन ग्लोबल टेक अलायन्सबद्दल बोलूया आणि बघूया भारतासाठी याचा काय अर्थ आहे. आपलं बरंचसं तंत्रज्ञान एका नाजूक ग्लोबल सप्लाय चेनवर अवलंबून आहे, ज्यामुळे मोठा धोका निर्माण होतो. याच धोक्याला तोंड देण्यासाठी अमेरिकेने पॅक्स सिलिका नावाचा एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे. याचं मुख्य ध्येय एक अधिक विश्वासार्ह आणि सुरक्षित टेक्नॉलॉजी इकोसिस्टम तयार करणं आहे. या अलायन्समध्ये सेमीकंडक्टर आणि AI मधले सगळे मोठे खेळाडू एकत्र आले आहेत. ह्यामध्ये कच्च्या मालापासून ते अगदी ॲडव्हान्स्ड AI इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंत प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्या. आत्ता खरी गंमत म्हणजे भारतालाही या खास गटात सामील होण्याचं आमंत्रण मिळालं आहे. हे सदस्यत्व भारताच्या टेक्नॉलॉजी आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या महत्वाकांक्षांसाठी एक मोठी संधी आहे. आणि हेच जागतिक कंपन्यांचा भारताच्या टेक सेक्टरवरील वाढता विश्वास दाखवतं. उदाहरणार्थ, मायक्रोसॉफ्ट तब्बल $17.5 अब्ज भारतात गुंतवून आपलं AI आणि क्लाउड नेटवर्क वाढवत आहे. आणि फक्त मायक्रोसॉफ्टच नाही, गुगलसुद्धा $15 अब्ज गुंतवणुकीसह मैदानात उतरला आहे. तर मुद्दा असा आहे की भविष्यातल्या प्रगतीसाठी AI किती आवश्यक आहे हे यावरून स्पष्ट होतं. पण मग एक प्रश्न उरतोच, ही नवीन युती तंत्रज्ञानाचं भविष्य सुरक्षित करेल की त्याला विभागून टाकेल?